सपू आता कुठे शोधायचं बाबाजींना आणि मुलांना? हो मला वाटतं ना नवरा बायको पकडा त्यांना, पकडा, शोधा इथंच अजून पुढे तरी. चल, चल. या तुम्ही सगळेजण या तिकडे. ओ भास्कर बुवा, जरा दमाने घ्या. त्यांनी मला फसवलं, आर राग धरून बसलाय तुम्ही. हे बिलंदर जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अहो आणि मी त्यांना अजिबातच सोडणार नाही. अरे पळून पळून कुठे पळणार? चला हो शोधा शोधा, हे, इकडे तिकडे तुम्ही जा तिकडे. चला चला तिकडे जाऊ परत. चला आपण आपण चला बघूया. चला जा शोधा. मला ते हवे. चला 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 ये चला तिकडे चला चला. सकू ते आपल्या दोघांना एकत्र शोधतात, त्यामुळे आपल्याला आता वेगळं व्हावं लागेल. ते सगळे जोडप्याला शोधतात, त्यामुळे आपण एकत्र गेलो तर फसू. मी असं करतो, मी त्यांना चकवतो, त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवतो. मी गेल्यावर तू वस्तीवर जा आणि गंगेकडे लाव. नाही हो, मी तुम्हाला एकट्याला सोडून कुठेच नाही जाणार. अगं सकू, ते मला काही करणार नाही. त्यांचा तुझ्यावर राग आहे, ते तुला शोधतायत. मी सांगतोय ते ऐक. हे बघ, काही झालं तरी त्यांच्या हातात लागायचं नाही. हं? माझी काळजी करू नकोस. तू पण सुरक्षित राहायला हवी ना. मी सांगतोय ते कर. विठुरे, अण्णा काही होणार नाही ना रे. त्यांचं रक्षण कर. काय करायचं पाटील? ऐक मेलो 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 मेलो. ए, बच्चा बच्चा तो बघ तो बघ तो बघ तो बघ काय पकड पकड हे जा. काय झालं? लवकर. पकडा पकडा त्याला पकडा पकडा. पकडा येतात. सुट्टा कमाल. आत्ता हे सापडतील बघा. पण बुवा, तुम्ही म्हणलं की दोघे जण होते. हा एकटाच आहे. सकू कुठं आहे? दार का लावताय? कोण आलं? कोण आहे? गंगा मावशी, अहो सकुते, तुम्ही इथं आणि तुम्ही या उतारात. मी घाबरू नका, मी आहे ना. काय झालं मला सांगा. गंगा मावशी, प्रकरण खूप तापलंय ग. आणि आमची खात्री हा सगळा बाबाजींचाच डाव आहे. बाबाजीच माझं खोटं रूप घेऊन गावात सगळी धुमाकूळ घालताय आणि आळ मात्र माझ्यावर येत. मुर्दाबा शिवला त्या मेल्याचा. लई छळ करतोय. आणि आता गावातली मुलं पळवती म्हणून गावकरी आमच्या मागे लागले. म्हणून अहो म्हणाले की तुझ्याकडे आसरा घे. ते चिडलेल्या गावकऱ्यांना चकवा देऊन मला सोडवायला येतील. तोपर्यंत तुम्ही काही बी घोर लावून घेऊ नका. मी आहे ना. तुम्ही इथं हात हे कुणाला बी कळणार नाही. तुम्ही घाबरू नका हो. कोण आहे? म्या बाजा. बऱ्या बोलान दार उघड. हात कोणाला सांग.
घरात कुणाला लपवलायस? बोल पटकन, नाहीतर अख्ख्या वस्तीला गोळा करन. ए बाजा, अरे मला कशा बाई दम देतोयस? आणि तुझा इथं काय बी संबंध नाही. निघित ना. गाब गंगे, लय वटवट करतीस. उकाट्याने ये आणि दार उघड, नाहीतर म्या दार तोडीन. ए नरसाळ्या, कोण मोठं लागून गेलायस र? हा? दार कशा पायी तोडतोयस? डोकरी आली, घाबरू नका. ती बरोबर बघून गेली या बाजाला. ए डोकरे, वरट्ट कशा पायी? कोणीतरी इरलं घालून आले, लपत छपत आले. दिसा ढवळ्या गंगेचं दार बंद आहे. मग विचारपूस करायला नका. मग आणि गावात काय चाललंय ठाव आहे ना? मग विचार की, दार तोडायची भाषा कशा पायी करतोयस? जरा नीट विचार. गंगे, अगं आत कोण आहे? भावाची बायको आली. अरे कुत्र्या, आत 2 बायका आहेत आणि तू दार उघड कशा पायी करतोयस रे बेण्या? हा, लोचट आणि लंपट राहायच तू. दुसऱ्यावर वाईट नजर ठेवणारा लांडगा आहे तू, लांडगा. ए चल, हड निघितोस, हड इथून, चल निघ, निघ. गंगे, दार उघड, गेलाय त्यो. गंगे, अगं कोण पाहुणे आले होते आणि लपवलीस कशा पायी? डोकरे, अगं तुला ठावा आहे ना सखुताईंच्या विरोधात गावात काय काय चाललंय? आता त्या मुलं लपवतायत असा आरोप त्यांच्यावर करतात. आणि हे समदे उद्योग त्या बाबाजीचे आहेत. सखुताईंच्या रूपात येऊन तो स्वतःच हे समद करतोय असं सखुताई म्हणतायत. घाबरली आहे ग पोर. आम्ही आहो ना तुमच्या संगती. घोर घेऊ नका, अगदी बिनघोर राहावा इथं. गंगी आणि ढोकरी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागणार नाही सांगून ठेवती. अरे अरे बत्त्याला कुठं पाहिलं का? बत्त्या बत्त्या दिगोशट मागे धावलाय. म्हणजे अहो समजा गावात गोंधळ उडालाय. दिगोशट आणि सकुताई घरातून पळायला. समजा गाव त्यांना शोधतय. दोघांनी मालकीनबाईच्या हातावर तुरी दिल्यात.
सकुताई अजून सापडल्या नाहीत, पण दिगू शेट सापडल्या. असं होय, कळलं. का पत्त्याकडे काही काम होतं का तुमचं? होय, हे शंकर जागल्याचं घरदार बंद आहे आणि गंगी बी गारगुडत नव्हती. मग तोडायचंय. नाही नाही, ते दार कसं उघडायचंय ते ठाव आहे मला. आता गंगीच काय, गंगीचा बाप आला तरी दार बंद ठेवणार नाही, मुकाट्याने दार उघडील. अरे वा दिगू शेठ, लपताय काय, पळताय काय? तोंड लपवून जाणारा पापी असतो, लबाड असतो. बरोबर बोलताय बुवा तुम्ही. दिगू शेठ, तुम्ही तोंड लपून पळताय म्हणजे तुमच्या मनात लई चोरी आहे बघा. सकू कुठे आहे? मनोरमाबाईने आम्हाला सांगितलं की सखूनी तुम्हाला पळवलं. सकू कुठे आहे? कुठे लपवलंय तिला? सकू कुठे हे मलाच माहिती नाहीये. खोटं बोलता. अहो माझ्या निष्पाप पोरांना तुमच्या बायकोनी पळवलंय आणि तुम्ही तिला पाठीची घालताय. सांगा की सकू कुठे आहे दिगू शेठ? दिगू शेठ, खरं बोला, सकू कुठे आहे? सांगा कुठे आहे? थांबा. दिगू आता जे काही वागतोय तो चेटकिडीच्या प्रभावाखालीच वागतो. मालकीणबाईंनी सांगितलंय ना व, की दिगू शेटवर सकूच्या चेटुकाचा प्रभाव आहे म्हणून. अहो त्याला बायको पुढे आईची कसली आली फिकीर? हा फक्त बायकोला वाचवायला बघतोय. अहो वाचवणारच, कारण सकू निर्दोष आहे. माझी सकू अशी भयंकर कृत्य या जन्मात करू शकत नाही. अहो हुबेहूब सकू सारखी दिसणारी दुसरी सकू आहे, तीच हे सगळं करते. विश्वास ठेवा माझ्यावर पाटील. अरे ऐका माझ. विश्वास? अरे तुझ्या आईनीच सांगितलं ना की सखू चेटूक करते, ती चेटकीण आहे. आता मी माझी सुटका कशी करून घेऊ? यांनी जर मला इथेच अडकवून ठेवलं तर तिकडे जाऊन मी सकूला कसा वाचवू? गंगे, गंगे दार उघड. मी मनोरमा, दार उघड. गंगे, गंगे बऱ्या बोलानं दार उघड, नाही तर कुऱ्हाडीनं तुझं दार तोडून टाकीन. अरे हुशार झालीस का ग तू? गंगे, दार उघड. बाजा, कुऱ्हाड घेऊन ये. दाखवते हिला माझा इंगा. गंगे, दार उघड. ऐकू येत आहे ना तुला? गंगे, दार उघड, नाही तर ते कोण आहे? यावेळी कोण झोपलंय? डोकरी. कुठं बोलतीयस? तिचं घर समोरच आहे ना, मग ती इथे का झोपलीये? काही थापा मारशील. तिची तब्येत बरी नाही ना, म्हणून इथं झोपली आहे. खोटारडी आहेस तू. बाजूला उभं राहायचं. मी बघते कोण आहे ते.
स्वतःला फार शाणी समजतेस का ग? माझ्याशी खेळ खेळलीस तर याद राख. मालकीनबाई, मी असं कसं करीन? करशील, नक्कीच करशील. मला खात्री आहे सखू इथेच कुठेतरी लपली होती. मला पूर्ण खात्री आहे. काय खूळ लागलाय का तुम्हाला? मला कशासाठी धरून ठेवलंय? म्हणजे अरे फसवलायस मला तू. एका विद्वानाला फसवतोस आणि सांगतोस की आग या मोहळ उठलाय म्हणून तोंड लपवाय लागते. आम्ही आपले भलेपणाने विश्वास ठेवतो म्हणून तू काही सांगतोस. अरे बघ बघ लोकांची अवस्था काय करून ठेवलीस ते बघ. अरे या केविलवाणा बापाचे डोळे बघ, त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे. तुझ्या चेटकीन बायकोनं त्याची मुलं पळवली आहेत आणि हे सगळे सखूचंच नाव घेत आहेत. कुठे आहे सखू? बोल. काही नाही रमाई, ती गंगी सुद्धा विठुरायाची आणि सखूची खूप मोठी भक्त झालीये. बघावं तेव्हा सखूच्या पाठीशी उभी असते. महाबिलंदरेही. मी सांगते ना रमाई, तिथे नक्कीच काहीतरी घोळ आहे, लबाडी आहे. गंगे, माझी फसवणूक करतेस ना? आता आयुष्यभर रडत बसशील. मुकाट्यानं सांग मुकाट्यानं कुठे आहे सखू? नाहीतर मी तुझे दात कशात पडीन. बोल बोल, सखू कुठे आहे? मी तर समज गाव रान समज पिंजून काढलं, पण माझी पोरं कुठं गावली नाही. सांगा की माझी पोरं कुठं आहे, कशी आहेत ते सांग. अरे लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी सकूला पोरं पळवताना बघितलंय. दिगुशेठ, सकुताईला आत्ताच्या आत्ता हजर करा. जर आमच्या पोरांना जर काही बरं वाईट झालं ना, आम्ही तिला सोडणार नाही. जाऊन टाकू तिला, मारून टाकू. जाऊन टाकू तिला, मारून टाकू. जाऊन टाकू तिला, मारून टाकू. सपूता इथं कशाला येतील? ए म्हातारे, जास्त आव आणू नकोस. तुम्ही सगळे काय मला दूधखुळी समजता का? हे समोर तुझं घर आहे ना. मग तुला बरं नसताना स्वतःच्या घरात झोपशील की इथे येशील? असं असं म्हणजे तू इथे आलीयस आणि सखूला तुझ्या घरात दडवलंयस? त्यांच्या लक्षात आलंय बहुतेक आता. सखू, असा कसा माझा अंदाज चुकला? ती चेटकीण इथेच कुठेतरी असायला हवी. गेली कुठे? सखू,
देवा, सखूला किती पळापळ करावी लागते. म्हणजे तिची बाजू खोटी नाहीये, सत्याची आहे, तरी तिला का हा त्रास? अहो मी कुठे त्रास देतोय देवी? देवा, अहो तुम्ही त्रास देताय असं म्हणत नाहीये, पण तुम्ही तो त्रास कमीही करत नाही आहात. असं कसं देवी? मला सांगा, सखूला तो आरसा कोणी दिला? आणि मुळात सखूला सुद्धा तो आरसा मिळाला. ती तर केवढी मोठी कसोटी होती. सखूला इतक्या गूढ, सांकेतिक आणि सूचक पद्धतीने कशाला सांगायला हवं होतं? हे कोडं सोडवण्यात तिचा वेळ आणि शक्ती खर्ची नाही का पडली? आणि त्याही पेक्षा मला हे कळलं नाही की हा कुठला नवीन खेळ सुरू केलाय तुम्ही. हा, नागोजी सारख्या दानवाने सखू सारख्या मुलीचं सोंग घ्यावं, त्याला काय अर्थ आहे? त्या नागोजीचा अंत कधी होणारच नाहीये का? देवी तुम्ही विसरताय, हे युगानयुगे सुरू आहे. अंधकासुराचा जेव्हा वध झाला तेव्हा त्याच्या मुलाने म्हणजे अदिने सूड घेण्यासाठी साक्षात शिवाचं रूप धारण केलं होतं. माता पार्वतीला फसवण्याचा यत्न होता. आणि तुम्ही स्वरभानू नावाच्या दानवाला विसरलात का? आज जग ज्याला राहू आणि केतूच्या नावाने ओळखतं तो दानव स्वरभानू. अमृत प्राशनासाठी सूर्यचंद्रात जागा धरून ठेवली होती त्याने. अखेर सुदर्शन चक्रानेच त्याचे तुकडे केले होते. हो, ठाऊक आहे ना, नडाविना मस्तक झाला तो राहू, शिरविहीन धड झाला केतू. पण देवा, स्वरभानूलाही शिक्षा केली, त्या नागोजीला शिक्षा करायला कसली वाट बघताय? हा, अहो घ्या ते सुदर्शन चक्र आणि त्या दुष्टाच्याही देहाचे करा ना 2 तुकडे. नाही नाही, आता उगीचच नशीब, प्रारब्ध वगैरे म्हणूच नका. हेच हे देवी, मी असं कधी म्हणालो? माणूस स्वतःचं नशीब, स्वतःचं प्रारब्ध स्वतःच निवडतो. स्वतःच घेतलेले निर्णय त्याचं भविष्य घडवत असतात. सखूला सुद्धा तिचे निर्णय स्वतःच घ्यायचे. ते आपण घेणं चुकीचं आहे देवी. पण ती बिचारी किती लहान आहे. आणि त्या राक्षसाशी टक्कर घेता घेता आपली चिमुरडी सखू घायाळ होते. त्याचं काय? नाही, त्याचा पराभव होईल, पण कधी? आपल्या लहानग्या बाळाला हे अजून कुठवर सहन करायचंय? हा,